तुम्ही पाहू शकताय इथे आपलं मस्त आणि झणझणीत असं चिकन बनून रेडी आहे, रस्साही बनून रेडी आहे। नमस्कार, ताराणीज रेसिपी मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी स्पेशल गावरान चिकन थाळी। तर चला तर मग बनवायला घेऊयात। तर इथे सगळ्यात आधी मी घेते 1 किलो गावरान चिकन। तर याच्यामध्ये मी आता टाकून घेते 2 छोटे स्पून मीठ, त्यानंतर 2 छोटे स्पून हळद, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट 2 स्पून। तर आता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तर आता एक 15 मिनिटांसाठी याला असंच ठेवून देऊयात। चिकन शिजवून घेण्यासाठी मी इथे एक जाड भांडं घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आता मी 2 मोठे चमचे इतकं तेल टाकून घेते। इथे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तर आता इथे आपले तेल गरम झालेले आहे। तर त्याच्यामध्ये मी टाकते आता एक बारीक चिरलेला कांदा, तर कांदा इथे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर ते कांदा भाजलेला आहे। तर आता त्याच्यामध्ये मी टाकून घेते चिकन। तर याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय तेलामध्ये। इथे आता एक 5 मिनिटांसाठी मी याच्यावर झाकण ठेवून देते। इथे आता एक 5 मिनिटानंतर याला आपण व्यवस्थित परतून घेऊयात। हे व्यवस्थित तेलामध्ये शिजल्यानंतर त्याला शिजवण्यासाठी आपण थोडं पाणी टाकून देऊयात। तर इथे मी उकळून घेतलेलं पाणी याच्यामध्ये टाकते, शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी ऍड करते। एक साधारण अर्धा ते 1 लिटर पर्यंत तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकताय। तर इथे एक 20 ते 25 मिनिट आपण याला शिजण्यासाठी ठेवून देऊयात। तर इथे चिकन शिजेपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊयात। तर मसाल्यासाठी इथे मी 10 ते 12 मिरी घेते, त्यानंतर एक 10 लवंग, एक अर्धा ते 1 इंच दालचीन, त्यानंतर 3 छोटे चमचे तीळ, छोटे 2 चमचे धने आणि छोटा 1 चमचा जिरे। त्याला मंद आचेवर भाजून घेऊया। तर आता इथे भाजून झालेला आहे। तर आता गरम मसाले भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये एक 3 मी कांदे चिरून घेतलेले आहेत। तर कांदा भाजून घेऊया। कांदा भाजण्यासाठी मी इथे थोडं तेल टाकते। तर इथे कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा लालसर असा भाजलेला आहे।
मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर सुकलेलं खोबरं इथं मी 2 वाट्या किसून घेतलेलं आहे, तर ते आता भाजून घेऊयात. तर सुकलेलं खोबरं मंद आचेवर भाजून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही थोडं तेलही टाकू शकता. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपलं चिकन शिजतंय. थोडं चिकन गावरान असल्यामुळे थोडं शिजायला वेळ लागतोय. तर तोपर्यंत आपण मसाला रेडी करून घेऊयात. तर इथे सुकं खोबरं भाजून तयार आहे. तर आता हे सगळे मसाले आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर इथे सगळे मसाले भाजलेले मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर आता मसाला मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा. तर इथे आता मी मिक्सरला सगळे मसाले बारीक करून घेते. तर आता इथे आपलं वाटण तयार झालेला आहे. तर इथे चिकन शिजले काय आपण पाहूयात. तर इथे चिकन मस्त शिजलेलं आहे. तर तुम्हाला आळणी रस्सा खायचा असेल तर तुम्ही याच्यातलं आळणी पाणी काढू शकताय. तर मी इथे काढते. तर आता यानंतर आपण पहिल्यांदा रस्सा बनवून घेऊया. तर याच्यामधले सगळे पीस आपण अगोदर काढून घेऊया. तर सगळे पीस मी एका बाउल मध्ये काढून घेते. तर रस्सा बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेते. तर थोडं तेल टाकायचंय कारण की आपण ऑलरेडी फोडणीमध्ये टाकलेलंच आहे शिजवताना. तर या तेलामध्ये आपल्याला जो मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे. तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण तांबडा रस्सा बनवून घेण्यासाठी मी इथे एक लाल तिखट ऍड करते. इथं 3 ते 4 चमचे टाकून घेते. त्यानंतर चिकन मसाला ऑप्शनल आहे. आता याच्यामध्ये बारीक करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. कोल्हापुरी मसाला पण तुम्ही टाकू शकताय लाल तिखटच्या जागी. तर याला तेलात चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. तर चांगलं असं याला परतून घ्यायचंय. तर इथे आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर याला आता आपण रश्श्यामध्ये टाकून देऊया. तुम्ही पाहू शकता इथं मस्त असा एकसारखा रस्सा झालेला आहे.
तर इथे पाहू शकताय मस्त असा रश्श्याला कलर आलेला आहे। रस्सा उकळायला ठेवला आहे, तोपर्यंत आपण सुक्क चिकन बनवून घेऊयात। तर इथे एका कढईमध्ये मी तेल टाकून घेते। तर आता इथं तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। आता कांदा भाजत आला की त्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया। तर इथे मी लाल तिखट एक छोटे 3 चमचे टाकून घेते। त्यानंतर चिकन मसाला ऑप्शनल आहे, 1 चमचा चिकन मसाला टाकले मी। त्यानंतर बारीक केलेला मसाला टाकून घेऊया। मसाला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा। याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया। चवीनुसार तुम्ही चेक करून मीठ टाकू शकता। आता यामध्ये टाकूयात शिजलेलं चिकन। आता हे थोडं खालून लागू नये म्हणून याच्यामध्ये थोडा आपण रस्सा टाकूयात। रस्सा टाकल्यानंतर त्याला 1-2 ते 3 मिनिटांसाठी आपण वाफेवर ठेवून देऊयात। तुम्ही पाहू शकताय इथे आपलं मस्त आणि झणझणीत असं चिकन बनून रेडी आहे। रस्साही बनून रेडी आहे। तर याला तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी सोबतही खाऊ शकताय। इथे चमचमीत अशी चिकन थाळी बनून रेडी आहे। तुम्ही नक्की एकदा बनवून पहा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।